नमस्कार पब्लिक. तर बघू शकता आपलं पार्टीचं नियोजन झालेलं आहे. तर दादाची आज पार्टी, दादा यायला लागलेत. आता बघू शकता एवढं सामान आणलं, आपल्याला तिकडे जायचंय. चला बघू, चला चला सामान घ्या. चला बघू शकता दादा यायला लागलेत आता पाठी माग. तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो, आजचं हे रविवार सुट्टीचा दिवस आहे, स्पेशल संडे. आज जो आहे तो जरा स्पेशल करायचा. तुम्ही पाहू शकता की आज आमच्याकडे पार्टीचं नियोजन आहे. बघू शकता सामान वगैरे आम्ही सगळं आणलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात आमच्या पार्टीला सुरुवात होणार आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा, 100% लाईक शेअर सबस्क्राईब करा. गेलेत पार्टीसाठी. तर बघू शकता मित्रांनो, दादाच्या पार्टीचं नियोजन चालू आहे. आपले लल्लम शेट बसले तिथे रोस्ट कराय. तो आपला डोरेमॉन द्यायला फोडून. दादा बघू शकता चूल पेटवायला लागलेत. ओके नियोजन होणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, 2 कोंबड्या कापलेल्या आहेत. तर बघू शकता चूल पेटली आहे. तर बघा इकडलं वातावरण मित्रांनो, फुल फिलिंग ढगात चालू इकडं. हे बघा नियोजन. तुम्ही पण इकडे फिरायला येऊ शकतात. कसं आहे नियोजन, कसं आहे नियोजन? या मग खायला. तर अशा प्रकारे फायनली आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि त्यांनी चिकन 65चं पहिल्यांदा नियोजन केलेलं आहे. आमचे लल्लन शेठ चिकन 65 तळताना आणि आमचे डोरेमॉन त्यांची सहायता करताना, आणि हे आमचे छोटे भाऊ आणि आमचे 3 नंबरचे भाऊ हे मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत. आमचे बंधुराज बघतायत कशा प्रकारे चालू आहे नियोजन. ते खूप छान असं नियोजन झालं आजचं. आणि आहेत आता एका मित्राची कमी, आमचा दोस्त तो आलेला नाही. आणि बघू शकता तिकडं बी तुम्ही कुकडुकू तयार झालेला आहे. आणि पाहू शकतात हा साईडचा सुंदर असा नजारा आहे. भयानक शांतता आहे. फक्त आणि फक्त पक्ष्यांचा किलबिलाट, डोंगर, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही काहीही दिसणार नाही. थोडंसं खाली गेलात तर तुम्हाला हरणांचे पण दर्शन होतील. असा हा सुंदर व्ह्यू आहे. आणि अशा ह्या सुंदर व्ह्यू मध्ये हे आमचे कार्यकर्ते खूप मेहनत करायला लागलेत. आजच्या पार्टीचं नियोजन बघू शकताय कशा प्रकारे नियोजन आहे ते. आणि हा डोंगर बघू शकताय तुम्ही, डोंगराची कडा, उंच डोंगर आहे. ह्याची कडा तुम्ही बघू शकताय, खूप उंच डोंगर आहे आणि खूप सुंदर असा हा नजारा आहे. आणि ह्या निसर्गरम्य वातावरणात आज आम्ही संडेचं आम्ही पार्टीचं आयोजन केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ॲड्रेस देतो. अहो शक्य होईल तेवढे या सगळेजण मिळून, आपण यूट्यूब फॅमिली आपण सगळेजण मिळून मस्तपैकी पार्टी एन्जॉय करू. तर बघू शकता मित्रांनो, आपले रोहन शेट आलेले आहेत. चालू आहे त्यांचं दणकावून काम चालू आहे. हे बघा दादा आपले, हे डोरेमॉन आणि तो लल्लन. हा, कसं आहे नियोजन? एकदम चांगलं. आणि पाहू शकतात लल्लन शेट आता भाजी बनवण्याच्या तयारीत आहेत. मस्तपैकी ते फोडणी देण्याच्या तयारीत आहेत. पाहू शकतात. पान नको. आणि फायनली मटण त्यांनी पातेल्यामध्ये टाकलंय मस्त पैकी. आणि साईडचा नजारा पण बघू शकता. थोडस पाऊस येण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. तरी सुद्धा आम्ही निसर्गाचा आनंद घेत आहोत. संडे हाऊसफुल मस्त पैकी पार्टीचं नियोजन केलेलं आहे.
हे आमचे डोरेमॉन, हे आमचे रोहनदादा, हे आमचे रोहनदादा दुसरे, आणि आमचे लल्लन शेठ कुक आचारी. यांचं खूप महत्त्वाचं काम आहे, काम करतायत मस्तपैकी. फायनली आता तुम्ही बघू शकतात मसाले टाकलेले आहेत आणि आता मटण टाकलंय शिजायला. मस्तपैकी अशी रस्स्याची भाजी करत आहोत आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने भाजीचं नियोजन झालंय. एकच नंबर अशी भाजी दिसायला लागली. कोथिंबीर एक बास ना पाहू शकतात. हे आमचे लल्लन शेठ आचारी आणि आमचे रोहनदादा त्यांना सपोर्ट करतायत कामाला. आणि हे आमचे रोहन गीते परळीकर आणि हा आमचा छोटा भीम डोरेमॉन. हा हेल्प करतोय प्रत्येक कामाला. तर हे बघा पब्लिक, बिर्याणीचं नियोजन चालू आहे आता. बाकी सगळं रेडी झालंय आपलं. हे बघा दादा काम करून कटाळेत. दादा मस्त नियोजनापैकी झोपले तर चटई बिटई आतरून मस्त पैकी. बघू शकता आपले रोहन दादा. हे आपला डोरेमॉन. आपले दादा बघू शकतात डोंगर दऱ्याचा मस्तपैकी आनंद घेत आहेत. बघू शकता कसं आहे नियोजन. ओके, हे बघू शकता आपलं पार्टीचं नियोजन. ही आपली गाडी. अवघ्या काही वेळात बिर्याणी आपली स्टार्ट होणार आहे. रेसिपी सुरू आहे. कांदा वगैरे टाकलेला आहे. कांदा आणि जे खडे मसाले ते वगैरे टाकलेले आहेत तुम्ही बघू शकतात. आणि इकडे त्यांनी बिर्याणीचा राईस वगैरे काढलेला आहे त्यांनी मस्तपैकी. आणि आमची बच्चे पार्टी, चिकन आणि सगळ्या गोष्टी आता फायनली होत आहे. सगळं रेडी होत आहे. खूप उशीर झालाय. उशीर होईना का पर फायनली खरंच जबरदस्त असं एकदम मस्त अशी बिर्याणी होणार आहे. तर आपली जी फॅमिली आहे, हे डोरेमॉन बघा, आमचा डोरेमॉन छोटा भीम तो खूप खुश आहे बिर्याणीसाठी. बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने बिर्याणीची रेसिपी सुरू आहे. फायनली बिर्याणी एक 5 ते 10-15 मिनिटात बनून रेडी होईलच ती आता. ओकेच, सगळेजण वाट बघून आहेत. हे आमची पाहुणे मंडळी पण वाट बघून आहेत बिर्याणीसाठी. आतुरता आहे बिर्याणीची त्यांना पण. आणि आमचा डोरेमॉन तर सगळ्यात जास्त आतुरता आहे त्याला तर, कारण तो भुकेने व्याकुळ झालेला आहे. पाहू शकतात लल्लन शेठ आमचे आचारी, मेन आचारी आमचे, आणि बिर्याणीचे सर्वेसर्वा यांचं काम चालूच आहे. ते बोलण्याच्या मूडमध्ये नाही आहेत. बघू शकतात आता त्यांनी हिरवी मिरची वगैरे टाकली त्याच्यामध्ये. हिरवी मिरची नंतर आता ते मस्तपैकी मॅरिनेट करतायत. मंद आचेवरती त्यांनी एकदम हे केलंय. त्याला हलवतायत त्याला उलटण्याने. आणि आता फायनली ते टाकतायत टोमॅटो. बघू शकताय तुम्ही टोमॅटो पण टाकले त्यांनी. पुन्हा आणखीन त्यांनी तेच प्रक्रिया सुरू केली हलवा हलवीची. पाहू शकतायत. आणि बिर्याणी बनवताना लल्लन शेठ वरी सुद्धा बघत नाहीत. आता फायनली मीठ टाकले त्यांनी. लल्लन शेठ इकडे बघा जराशी, आमच्या ऑडियन्सला थोडासा चेहरा दाखवा तुमचा. पाहू शकताय मॅरिनेशन सुरूच आहे. आणि आता फायनली दही टाकतायत बिर्याणीमध्ये. दही हा बिर्याणीचा खूप महत्वाचा पार्ट आहे, कारण दही असेल तरच बिर्याणी आहे. बिर्याणीचं आणि दह्याचं नातं खूप अतूट आहे. बघू शकतायत. तर लल्लन शेठनी आता आणखीन काहीतरी अंबारी मसाले वगैरे मिक्स केले त्याच्यामध्ये. सुहाना मसाला मिक्स केलाय. आणि आमचे रोहन दादा यांनी दही टाकतायत उर्वरित जेवढं आहे तेवढं. पाहू शकता तुम्ही.
A few moments later. तुम्ही बघू शकता खूप उशीर झाला आमच्या आज बिर्याणीला, पर फायनली आम्ही बिर्याणी तयार केली आहे. झाली आमची बिर्याणी तयार. पलटी मारायचं सुरू आहे. बघू शकतात लल्लन शेठ पलटी मारत आहेत आणि काही क्षणात आम्ही ह्या बिर्याणीवरती अक्षरशः ताव मारणार आहेत, कारण भुकेने कावळे इतके पोटात ओरडायला लागलेत सांगू शकत नाहीत. पर खरंच लल्लननी खूप मेहनत घेतली आणि ह्या बिर्याणीला फायनल लुक दिला. आणि खरंच तुम्हाला सांगतो सगळ्या जणांना इतकी भूक लागली सांगू शकत नाहीत, एवढी भूक लागली. पर काय करणार ना, बिर्याणी झालीच नव्हती. आणि आता फायनली बिर्याणी झाली आणि फायनली बिर्याणी तयार झालेली आहे. अप्रतिम बिर्याणी झाली आहे. ह्या एवढ्या मेहनतीला, आज दिवसभराच्या मेहनतीला असलं जबरदस्त फळ मिळालंय सांगू शकत नाही. माइंड ब्लोईंग बिर्याणी झालेली एकदम नंबर 1. तर तुम्ही सगळेजण खायला. तर फायनली आम्ही बिर्याणीवरती ताव मारत आहोत आणि खरंच तुम्हाला सांगतो अप्रतिम बिर्याणी झालेली आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.